आता एक मोठी बातमी नाशिकच्या भोंदू महेश गिरीला मध्यरात्री अटक करण्यात आलेली आहे। भोंदू महेश गिरी उर्फ महेश काकडेला मध्यरात्री अटक करण्यात आली असल्याचं कळतंय। नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून मध्यरात्री लासलगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। भोंदू महेश काकडेवर लासलगाव पोलिसात जादूटोणा विरोधी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल आहे। आरोपी महेश काकडे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता। भुताडकी काढण्याचं सांगत महिलेवर त्यानं अत्याचार केल्याचा आरोप आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, या नव्या भोंदूला म्हणजेच महेश गिरीला अटक करण्यात आली असल्याचं कळतंय, काय अपडेट? नाशिकच्या लासलगाव मधील एका पीडित तरुणीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जो गुन्हा नाशिकच्या निफाड मधील लासलगाव पोलिसांमध्ये दाखल झालेला होता, त्या प्रकरणातला जो महेश गिरी आहे भोंदू, तो कालपासून फरार होता। जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तो त्याचा मोबाईल बंद केलेला होता। पोलीस त्याच्या शोधासाठी जेव्हा त्याच्या आश्रमावरती गेले तेव्हा तो त्या ठिकाणी मिळून आलेला नव्हता। काल पासून पोलीस जे आहे ते त्याचा शोध घेत होते, मात्र काल रात्री उशिरा या भोंदूला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात रोकड जी आहे ती देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। इतकंच नाही तर ज्या पीडित तरुणीचं लैंगिक शोषण वेगवेगळ्या हॉटेलवर करण्यात आलेलं होतं, त्या हॉटेलवर देखील पोलिसांनी त्या पीडित तरुणीला नेत त्या ठिकाणी देखील तपासणी, तिथले सीसीटीव्ही, तिथले मस्टर जे आहे ते देखील ताब्यात घेतलेले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा भोंदू महेश गिरी याला पोलिसांनी, नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरा त्याच्या शोधासाठी जी पथकं रवाना केलेली होती 3, त्यापैकी एका पथकाचा तो हाती लागलेला होता आणि त्यांनी त्याला रात्री अटक करून ताब्यात घेतलेला आहे। आज या भोंदू महेश गिरीला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्याला जवळपास 7 ते 8 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती पोलिसांकडून मागितली जाईल। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काही पीडिता समोर येतात का, किंवा या भोंदूकडे आणखी काही पुरावे या सगळ्या प्रकरणातले सापडतात का, आणखी काही महिलांचं त्याच्याकडनं लैंगिक शोषण झालंय का, या सगळ्याबाबतची माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।